करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांचा वाढदिवस रविवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला। वाढदिवसाचे औचित्य साधून करंजाडे सेक्टर 4 मध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या गार्डनच्या कामाचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते रविवारी झाले। या भूमिपूजनावेळी भाजपचे नेते कर्णा शेलार, भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस रुपेश धुमाळ, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, संदेश पाटील, निनाद मुंबईकर, सुषमा मयेकर, नंदकुमार भोईर, बिपिन गायकवाड, सुदीन पाटील, संतोष विखारे, विनोद सिरवी, तानाजी शेलार, प्रवीण मोहकर, सत्यजित पाटील, प्रिया फडके यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मंगेश शेलार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। दरम्यान वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला। ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि त्यावेळेला मी भाषण केलं होतं। सरपंचाला आठवण आहे का माहीत नाही किंवा हा सरपंच कसं काय बोलेल, काय काम करेल, जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं। परंतु आता जर आपण बघत आहोत, आम्ही सतत त्याला शाबासकी देत असतो का अतिशय विकासाची कामं आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आज त्या आपल्या करंजाडा गावाचं नाही तर सर्व कॉलनीचं या ठिकाणी चांगलं विकास करताना दिसत आहेत। म्हणून आता सांगत होता का मला 3 ठिकाणी गार्डन बनवायचे। आता गार्डनची आवश्यकता फार महत्त्वाची झालेली आहे, कारण तर ज्येष्ठ लोक असू द्या, मुलं असू द्या, महिला असू द्या, कुठे फिरायला जाणार, जर गार्डन नसेल तर त्या ठिकाणी संध्याकाळचा विरंगुळा म्हणून काय करणार। म्हणून त्याच्या डोक्यामध्ये टाटा पॉवरच्या वतीनं त्यांनी ही कामं मागून घेतलेली आहेत। खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की अशाच पद्धतीच्या काही कंपन्या असतील आपल्याकडे आलेल्या, त्यांच्याकडून कामं करून घेणं गरजेचं आहे। आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून कामं तर होतात, शिल्कोच्या माध्यमातून कामं करून घेतात, पण तो अशी कामं छोटी छोटी असू द्या तर पण ती फार उपयोगाची कामं त्यांनी करायची सुरुवात केलेली आहे। मी त्यांना या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्वांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।